उजनी आणि वीर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नीरा आणि भीमा नदी पात्रात सध्या मोठा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। उजनी धरणातून काल 80,000 क्युसेक्स तर वीर धरणातून तब्बल 63,323 क्युसेक्स असा एकूण 1,43,323 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। वीर धरणातून आलेलं पाणी नीरा नरसिंहपूर संगम येथे भीमा नदीला मिळत असल्यामुळे नीरा आणि भीमा नदीकाठच्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथाफे यांनी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनानं तात्काळ उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ इशारा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्यांची स्थलांतरणाची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आली आहे। नदीपात्रातील जनावरे आणि इलेक्ट्रिक पंप सुरक्षित ठिकाणी हलवून गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना दिल्या जात आहेत। पोलीस प्रशासनाने घाटावर आणि नदीपात्रात प्रवेशबंदीची अंमलबजावणी सुरू केली असून वाळवंट परिसरातील वारकरी व भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। दरम्यान नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गानुसार धोक्याची पातळी वाढत असून सोलापूर पंढरपूर रस्त्यावरील जुना दगडी पूल हा 35,000 क्युसेक्सला तर पंढरपूर नगरपालिका बंधारा हा 40,000 क्युसेक्स विसर्ग झाल्यास पाण्याखाली जातो। तसेच नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे हे 40,000 क्युसेकच्या विसर्गाला पाण्याखाली जातात। त्यासोबतच विसर्ग 96,000 ते 1,15,000 क्युसेक्स दरम्यान पोहोचल्यास पंढरपूरमधील व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात होते। तर 1,07,000 क्युसेक्सला पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर पूल हा पाण्याखाली जातो। तर 1,30,000 क्युसेक्सला संतपेठ झोपडपट्टी आणि 1,60,000 क्युसेक्स विसर्ग झाल्यास गोपाळपूरमधील नवीन पूल हा पाण्याखाली जातो। सध्या भीमा नदीतील पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये। सुरक्षेच्या दृष्टीने पुलांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवण्यात येईल। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे।